नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा भाग खूप खतरनाक दाखवला आहे. कारण फायनली ही शर्वरी आता पोलिसांच्या हाती लागलेली आहे आणि तिने आत्तापर्यंत केलेले सगळे गुन्हे इथे ऐश्वर्या, जानकी आणि अवंतिका सगळ्यांसमोर आणत फायनली आता त्यांनी शर्वरीला सगळ्यांसमोर एक्सपोज केलंय आणि एक एक करत तिच्या पापांचा घडा आता त्यांनी सगळ्यांसमोर फोडलेला आहे. नाळांपासून तर विक्रांतपर्यंत त्यांनी कशापर्यंत कट कारस्थानं करून त्या दोघांना सुद्धा मारलं आणि कशा पद्धतीने त्या आत्तापर्यंतचा सगळा सापळा रचला हे सगळं शोधून काढत त्यांनी आता फायनली शर्वरीला सगळ्यांच्या समोर आणत पोलिसांच्या हवाली केलेला आहे. तर मंडळी एवढंच नाही तर सगळी प्रॉपर्टी मिळवण्यासाठी आता शर्वरीने देवदर्शनाला गेलेल्या शर्वरीने पूर्ण रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांना मारून टाकण्यासाठी खूप मोठा प्लॅन केलेला असतो, जेणेकरून सगळ्यांच्या गाडीचा अपघात घडून आणला तर ही सगळी प्रॉपर्टी फक्त आपल्या नावावर होऊ शकते. आणि मंडळी या सगळ्यात आता जानकीने अशी काही शक्कल लढवली आहे ज्याच्यामुळे शर्वरी आता एक्सपोज झाली आहे. तर मंडळी आजचा भाग खूप खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मालिकांचे असेच रोजचे येणारे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी इकडे आता रणदिवे जे कुटुंब आहे सगळेजण इकडे देवदर्शनासाठी आलेले असतात आणि जानकी आणि ऐश्वर्या मात्र दोघी घरी राहिल्यात. आता ऐश्वर्याने डोकं दुखतं हे खोटं नाटक केलंय, कारण त्यांना शर्वरीच्या विरोधात बरेचसे पुरावे गोळा करायचे आणि त्यांनी अख्खं घरी पालतं घातलेलं असतं. शर्वरीचा सगळा रूम शोधतात पण त्यांना कुठेच काही पुरावा मिळाला नाही आहे, कारण शर्वरीने सगळ्या गोष्टी आता अशा ठिकाणी लपवून ठेवल्यात जेणेकरून ते कोणाच्या हाती लागू नये. पण ऐश्वर्या आणि आता ही जी जानकी आहे ना, त्या दोघी पण खूप हुशार निघाल्यात बरं का. इथे शर्वरीचा गैरसमज असतो की मी असे पुरावे लपून ठेवले आहेत की ते तुमच्या हाती कोणाच्या सापडणार नाही आहेत. शर्वरी म्हणत असते की जानकी आणि ऐश्वर्या, तुमचा हा प्लॅन मला कळला नाही आहे असं समजू नका. मी तुमच्या एक पाऊल पुढे आहे आणि मी पुरावे अशा ठिकाणी लपवले आहेत, मुळात विक्रांतचा मोबाईल अशा ठिकाणी लपवला आहे ना तर तुम्हाला कधीच सापडणार नाही आहे. तर मंडळी आता ही शर्वरी इकडे सगळ्यांची सेल्फी काढत असते. त्यात ती म्हणत असते की काय ना, या सगळ्या रणदिवे कुटुंबांना मी आज एकत्र सगळ्यांना संपू शकले असते, पण ती जानकी आणि ऐश्वर्या दोघीजणी आल्या नाही आहेत म्हणून मी आज हा प्लॅन चेंज केला आहे. नाही तर तुम्हाला सगळ्यांना एका गाडीतून दरीत ढकलायला मला फार वेळ लागला नसता. पण नाही, मी आज असं करणार नाही आहे, कारण जानकी आणि ऐश्वर्या घरी आहेत ना, त्याच्यामुळे असं काहीतरी करायला हवं जेणेकरून अख्खं कुटुंब, रणदिवे कुटुंब एका वेळेला संपून जाईल. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं की जानकी देवाजवळ प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की ह्या घरावर जे काही संकट आलंय ते लवकरात लवकर दूर होऊ दे आणि शर्वरी वंचनच्या विरोधात जो पुरावा आहे विक्रांत भाऊजींचा मोबाईल, तो लवकरात लवकर सापडू दे. आणि मंडळी इकडे असंच झालंय, जानकी देवाजवळ प्रार्थना करत असते आणि देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी ती तिथे डोकं टेकते आणि त्याच वेळेला तिचं लक्ष देवाराचा जो पाठ असतो त्याच्या खाली तिने शर्वरीने मोबाईल लपवून ठेवलेला आहे. आणि तेवढं जानकी आता म्हणते की इथे काय आहे, आणि म्हणून पाहते तर तिथे विक्रांतचा मोबाईल शर्वरीने लपवून ठेवला आहे. जानकी म्हणते म्हणजे ऐश्वर्या वंचणी यांचा मोबाईल इथे लपवून ठेवला, म्हणजे किती हुशार आहे त्या. त्यांना चांगलंच माहीत होतं की देवाऱ्यात आम्ही येऊन काही शोधू शकणार नाही आहोत, आणि म्हणून ते आता लगेच ऐश्वर्याला बोलवते आणि म्हणते ऐश्वर्या हे बघ काय ते शर्वरी वंचणी इथे मोबाईल लपवून ठेवला होता. आणि ह्या दोघी आता तो मोबाईल ओपन करण्याचा प्रयत्न करतात पण मोबाईल स्विच ऑफ असतो, ऑनच होत नाही आहे. आता जानकी म्हणते की काय करायचं, आपल्या घरात तर ह्या चार्जरची पिनच नाही आहे, मोबाईलची पिनच नाही आहे, चार्जरच नाही आहे. आणि तेवढ्यातच आता इथे हे लोक बाहेर आल्याचा आवाज येतो. जानकी पटकन तो मोबाईल तिथेच लपवते. ऐश्वर्या म्हणते की अगं तू इथे पुन्हा का लपवतेस, आपण हा मोबाईल घेऊन जाऊया. पण जानकी म्हणते की नाही, राहू दे इथेच. आणि हे सगळेजण आता बाहेर येतात. जानकीने तो मोबाईल तिथेच ठेवलेला असतो आणि सगळेजण बाहेर आलेत. आणि तेवढ्यात ऐश्वर्या तिथे उभी असते आणि ही शर्वरी तिच्या जवळ जाते आणि म्हणते की ऐश्वर्या, कसं आहे डोकं तुझं आता, बरं आहे का? ऐश्वर्या म्हणते की हो आता बरं आहे. त्यावर ही शर्वरी लगेच तिला टोमण्यात म्हणते की काय ना, डोक्याचा वापर जरा कमी करत जा, म्हणजे डोकं तुझं दुखणार नाही आहे. आता त्यावर लगेच ऐश्वर्या म्हणते की काही हरकत नाही आहे, म्हणजे माझं डोकं दुखलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे. काय ना, डोकं त्यांचंच दुखतं ज्यांच्याकडे डोकं असतं, आणि तेच लोक डोक्याचा वापर करतात ज्यांच्याकडे डोकं आहे. जाऊ दे शर्वरी, तुला नाही कळणार ते. म्हणते की ऐश्वर्या, तुझा हा जो गैरसमज आहे ना, की तुला असं वाटतं की डोकं फक्त तुझ्याकडेच आहे आणि बाकी कोणाकडे डोकंच नाही आहे. आणि ती मनातल्या मनात म्हणते की जर तुमच्याकडे डोकं असतं ना तर आज तुम्ही मला जेलमधून बाहेर काढलं नसतात, तुम्ही मला जेलमध्ये ठेवलं असतं. आणि त्याच्यावरूनच कळतं की तुमच्याकडे काय डोकं आहे की नाही ते. आणि शर्वरी आता इथे तिच्यावरतीच हसत असते, पण इकडे ऐश्वर्याच्या हाती असा काही जो पुरावा लागला ना त्याची तिला तर कल्पनासुद्धा नाही आहे. तर मंडळी इकडे अवंतिका जानकीला विचारत असते खुणून की काही मिळालं का, काही सापडलं का. आणि तेवढ्यातच आता
जानकी तिथे सुमित्राला विचारते की आई देवदर्शन कसं झालं. त्यावर लगेचच ही शर्वरी म्हणते देवदर्शन ना खूप छान छान झालं एकदम मस्त. आता हिने हे सगळं टोमण्यात बोलणं सुरू असतं आणि तेवढ्यात शर्वरीला आठवतं की तिने जो मोबाईल लपून ठेवला आहे तो हा मोबाईल ह्यांना सापडला असेल का, म्हणजे आपण घरी गेल्यानंतर ह्याने शोधाशोध केली असेल का. जर ह्यानी घरात खरंच काही शोधाशोध केली असेल तर मोबाईल ह्यांना सापडला असेल आणि हे मला ना जाऊन बघायलाच हवं. आणि लगेच ती राहुलला म्हणते राहुल ऐक ना, आपण आता बाहेरून देवदर्शन घेऊन आलो ना, आपण आपल्या घरच्या देवाचं सुद्धा दर्शन घेऊया. चल माझ्याबरोबर. आणि ती राहुलला घेऊन आतमध्ये येते. राहुल म्हणतो शर्वरी तू इकडे का घेऊन आली आहेस, अगं आपण दर्शन घेऊनच गेलो होतो ना. त्यावर शर्वरी म्हणते की राहुल काय ना, माझ्याकडे एक मोठा असा मी जाताना प्लॅन करून गेले होते. राहुल म्हणतो की काय. शर्वरी म्हणते की थांब दाखवते. आणि तिने जो लपून ठेवलेला मोबाईल बाहेर काढते. तेवढ्यात राहुल म्हणते अरे हा तर विक्रांतचा मोबाईल आहे. शर्वरी म्हणते की हो हा विक्रांतचा मोबाईल मी मुद्दाम देवाऱ्यात लपून ठेवला होता. मला माहिती आहे आपण घरातून बाहेर पडल्यानंतर ह्या दोघी जणी अख्ख्या घराची झडती घेणार, कारण म्हणूनच त्या दोघी जणी मुद्दाम घरी थांबल्या होत्या. आणि मला चांगलं माहिती होतं की ह्या दोघी सगळं घर झाडतील पण ह्या देवाऱ्याजवळ काय येणार नाही आहेत. आणि म्हणूनच मी हा मोबाईल इथे लपून ठेवला होता. आणि मंडळी तेवढ्यातच आता जानकीने मागून आवाज दिलाय आणि शर्वरी घाबरते आणि पटकन तो मोबाईल पुन्हा त्याच पाटाखाली देवाखाली लपून ठेवते. जानकी म्हणते की शर्वरी वंच झालं का देवदर्शन, चला बरं तुम्ही बाहेर चला. शर्वरी म्हणते की हो देवदर्शन झालं पण वहिनी हो तू पुढे आम्ही येतोच. आता जानकी म्हणते की शर्वरी असं काय करतेस, तुम्ही दोघं आताच थकून आलात, एवढा प्रवास केलात आणि मग काय करणार तिथे, चला बरं लवकर चला बाहेर. जानक पुन्हा शर्वरी म्हणते की वहिनी हो पुढे मी आलेच, फक्त 2 मिनिटं बसते येते जरा. आता जानकीला माहिती आहे की ही ती जर बसून राहिली तर हा मोबाईल पुन्हा ती स्वतःच्या ताब्यात घेणार आणि इथून गायब करणार. पण जानकी हुशार आहे. ती विक्रांतला म्हणते विक्रांत भाऊजी आपलं सॉरी राहुल भाऊजी चला तुम्ही बरं बाहेर आराम करा, मी आणते शर्वरी वंचांना. आणि त्या ती शर्वरीला 1 मिनिटं पण थांबू देत नाहीये. तिचा हात पकडते आणि म्हणते की शर्वरी वंच चला म्हणते ना मी, चला बरं लवकर बाहेर. आता शर्वरीचा नाईलाज आहे आणि शर्वरी बाहेर निघून गेली आहे. तसं ऐश्वर्याने पटकन तो मोबाईल पुन्हा स्वतःच्या हातात घेतलाय आणि तिला माहीत असतं की शर्वरी पुन्हा येणार आणि तो मोबाईल घेणार. तर इकडे ऐश्वर्या आणि अवंतिका दोघीसुद्धा बोलत असतात आणि ऐश्वर्या तिला झालेला सगळा प्रकार सांगत असते. म्हणजे घरातून ह्या बाहेर पडल्यानंतर कशा पद्धतीने त्यांनी घराची झडती घेतली आणि शर्वरीने तो मोबाईल जो आहे तो कसा त्या देवाऱ्याच्या खाली लपून ठेवला होता हे सगळं सांगितलेलं आहे. आणि तेवढ्यात जानकी म्हणते की हा बघ विक्रांत भाऊजींचा मोबाईल तर सापडला पण ह्या मोबाईलला लॉक आहे, मोबाईल आपलं सॉरी चार्ज पण नाही आहे, बॅटरी डाऊन झाली आहे, काय करायचं. आणि आता चार्जर पण मिळत नाही आहे. तेवढ्यात हिला आठवतं जानकीला आठवतं की नानांचा जो मोबाईल होता त्याचा चार्जर ह्या पिनचा होता. आणि लगेचच जानकीने तो चार्जर आणलाय नानांचा आणि तो चार्जर त्याने तिथे लावलाय. आणि मोबाईल आता किती वेळ झाला ओपन होत नसतो, काय करायचं. तेवढ्यात आता लगेच ही अवंतिका म्हणते की ऐक ना ऐश्वर्या एवढी मोठी रिस्क घेऊ नकोस. इथे जर शर्वरी वंश आल्या आणि त्याने जर हातात मोबाईल बघितला ना खूप मोठा गोंधळ होईल. पण जानकी म्हणते की काय नाही, त्या सकाळी खूप लवकर उठल्यात आणि आता थकून आल्यात, त्याच्यामुळे ते आराम करतात, चांगली 2-3 तासाची झोप काढतील, काही टेन्शन घेऊ नकोस. आणि मंडळी आता इथे ऐश्वर्या मोबाईल कधी ऑन होतं त्याची वाट बघत असते. पण मोबाईल काही ऑन होत नाही आहे, बराच वेळ जात असतो. तेवढ्यातच आता ही शर्वरी येते आणि म्हणते की काय चाललंय तुमच्या तिघींचं मिळून, काही प्लॅनिंग चाललंय का, कसलं प्लॅनिंग करताय. आता मात्र या तिघी पण घाबरलेल्या असतात. त्यांनी मोबाईल तिथे बाजूला चार्जिंगला ठेवलेला असतो. आता जर ह्या शर्वरीने हा मोबाईल बघितला तर किती मोठा गोंधळ होईल. ऐश्वर्या त्या मोबाईलच्या आड जाऊन उभी राहते आणि त्यावर शर्वरी म्हणते की काय झालं, बोला की, कसलं प्लॅनिंग करताय तुम्ही. त्यावर आता हे सगळं आहे ना जानकी सावरून घेते आणि म्हणते की अगं नाही, म्हणजे आता सगळेजण थकून आलेत ना, तर सगळ्यांसाठी जेवण काय बनवायचं त्याचा मी विचार करत होतो, म्हणजे स्वयंपाकासाठी काय काय बनवायचं त्याचं प्लॅनिंग सुरू होतं, हो की नाही. त्यावर आता अवंतिका आणि ऐश्वर्या म्हणतात की हो हो त्याचंच प्लॅनिंग सुरू होतं. आणि मंडळी त्या सगळ्यामध्ये बोलण्यात आता लगेचच ऐश्वर्या जाते आणि चार्जिंगला लावलेला मोबाईलनं हळूच काढून घेते आणि स्वतःच्या साडीच्या पदराला लपवते. त्यावर आता ही लगेच शर्वरी म्हणते की ऐश्वर्या काय करतेस, काय लपून ठेवलेस तू. ऐश्वर्या म्हणते की कुठे कुठे काय, काहीच नाही आहे. आणि मंडळी थोडं जानकी पुन्हा आता तिचं मन डायवर्ट करते आणि म्हणते की शर्वरी तुम्ही आराम का नाही केलात, तुम्ही जरा झोपायचं, एवढं थकून आलात. शर्वरी म्हणते की काय ना की कधी कधी काय होतं की आपण जास्त थकलो, जास्त एक्झर्शन झालं की त्या थकव्यामुळे ना झोपच येत नाही आहे. आणि माझं नेमकं तसंच झालं आहे, मी इतकी थकली ना की त्याच्यामुळे मला झोप येतच नाही आहे. आणि म्हणून म्हटलं की चला तुम्ही काय करताय बघावं, म्हणून मी इकडे आले. आता जानकीला काही कळत नाही आहे की हिला गुंडाळायचं कसं आणि इथून हाकलून कसं द्यायचं.
पण ही शर्वरी इतकी शहाणी आहे, तिला माहिती आहे की ह्या तिघींचं काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे आणि तिच्या डोक्यात आहे ना आणखीन काहीतरी मोठा कट आहे बरं का. आता ही ऐश्वर्या म्हणते की काय करायचं काय करायचं. जानकीने आता तिला इकडे बोलण्यात गुंडाळून ठेवले ना, तेवढ्यात लगेच ऐश्वर्या तो मोबाईल आणि चार्जर लगेच तांदळाच्या डब्यामध्ये ठेवून देते. आत्ता बिचारीला कुठे रिलॅक्स वाटतं. पण ही शर्वरी इतकी हुशार आहे, ती म्हणते की ऐका ना, तुम्ही जेवणाचं काही प्लॅनिंग करूच नका. मी काय म्हणते की तुम्ही तिघी पण आराम करा. आज जेवणाचं सगळं प्लॅनिंग आहे ना मी करते, म्हणजे सगळा स्वयंपाक मीच करते. आता असं म्हटल्यानंतर लगेच अवंतिका म्हणते की तुम्ही स्वयंपाक करणार आहात? तर शर्वरी म्हणते की हो का, मी करू शकत नाही आहे का? आता ह्या तिघी पण घाबरल्यात, म्हणजे आता ह्यांना कळलं की ज्या ऐश्वर्याने तो मोबाईल डब्यात लपवून ठेवला आहे किचनमध्ये, आणि ही जर किचनमध्ये थांबली तर आणखीनच गोंधळ होईल. तर आता ही शर्वरी म्हणते की काय झालं, मी स्वयंपाक करणार म्हणून तुम्हाला भीती वाटते का? पण नका काळजी करू नका, मला येतो, बऱ्यापैकी स्वयंपाक बनवता येतो, एवढा पण वाईट येत नाही आहे, म्हणजे आईने मला थोडंफार शिकवलं आहे. तर मंडळी आता इकडे ही शर्वरी आहे ती किचनमध्ये गेली आहे. आता तिचा खरं तर प्लॅन वेगळा असतो, ह्या लोकांच्या जेवणामध्ये काहीतरी मिक्स करायचं किंवा ह्यांना त्रास देण्यासाठी आणखीन काहीतरी करायचं, असं तिचं सगळं ठरलेलं आहे. आणि ह्या तिघींचं असं झालं की ह्या तिघींनी मोबाईल तिथे लपून ठेवला आहे तांदळाच्या डब्यात. आणि हिला थोडासा संशयसुद्धा आला की हिने ऐश्वर्याने तांदळाच्या डब्यात नक्कीच काहीतरी लपवलं आहे. आता मंडळी ही शर्वरी तांदळाच्या डब्याजवळ गेली आहे आणि तो डब्बा उघडणारच, एवढ्यात आता तिथे पुन्हा जानकी जाते आणि शर्वरीला थांबवते. पण मंडळी आता शर्वरीचा खूप मोठा डाव असतो, तिला त्या जेवणामध्ये काहीतरी मिक्स करायचं असतं आणि ती पुन्हा आता जानकीला तिथून रूमच्या बाहेर म्हणजे किचनच्या बाहेर काढते. पण ऐश्वर्याचं या सगळ्यावरती बारीक लक्ष असतं आणि जशी जानकी आता तिथून निघून जाते तशी ही शर्वरी त्या जेवणामध्ये काहीतरी मिक्स करत असते आणि हे सगळं आता मागून ऐश्वर्याने पाहिलं आहे आणि ऐश्वर्याने हे सगळं तिच्या मोबाईलमध्ये आता रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे. तर प्रेक्षकांना आता इथे असं दाखवलं आहे की हा मोबाईल तर जानकी ऐश्वर्या सगळ्यांच्या हाती लागला आहे, पण आता त्याने तो किचनमध्ये लपवला आहे आणि शर्वरी नेमकी किचनमध्ये आहे. तर तो मोबाईल पुन्हा शर्वरीच्या हाती लागेल का? आणि ह्या तिघींनी जो काही प्लॅन केला आहे तो सुद्धा शर्वरीला कळेल का? आणि जो काही आता शर्वरी दुसरं कटकारस्थान करणार आहे त्याच्यामध्ये अख्खं रणदिवे कुटुंब फसणार आहे का? हे सगळं काही आता आपल्याला उद्याच्या येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळेल. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.